नवी मुंबईमधले स्थानिक लोक जे आहेत ते मुंडेंविरोधातील अविश्वास ठरावासंदर्भात काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे मुंडेंसंदर्भात तेही आम्ही जाणून घेतलं. आपल्याबरोबर सीबीडी करायला आपण त्यांच्याशी बोला. सर, काय बोलाल आज ची चर्चा आहे किंवा आज जो अविश्वास प्रस्ताव जो महानगरपालिकेत येणार आहे त्यांच्या विरोधामध्ये काय वाटतं आपल्याला? सर, बहुत गलत हो रहा है ये, बहुत. जैसे कि मेरे उन्होंने साथी ने कहा, जाधव साहब ने, ये नाटक है और कुछ नहीं है. उनका अपना इंटरेस्ट हर्ट हो रहा है. उनको ये समझना चाहिए. एक अफसर छुट्टी के दिन 6 बजे पूरी की पूरी एनएमसी की टीम लेके यहाँ पे आता है. अरे उनके भी बच्चे हैं, फैमिली है, उनको दिखता नहीं है क्या? कौन ऐसे आता है यहाँ पे लेके? अभी कम से कम लोगों को डर तो है कि भाई कुछ काम करेंगे तो अगर उन्होंने गलत काम किया तो रिपोर्ट होगा. एक अच्छा अफसर आया है, अफसर भी वहां पे लोग मिलते हैं जो तो प्रॉपरली रिसीव करते हैं, बात करते हैं. ज्याप्रमाणे सोसायट्यांना ऑटोमॅटिक पाणी मीटर जे आहेत, ऑटोमॅटिक पाणी वॉटर हीटर, त्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती प्रशासनाकडून. काही सोसायटी नाराज झाली होती. तर याच्यावरती काही लोकांचा विरोध आहे त्यांना. मला असं वाटत नाही की ऑटोमॅटिक वॉटर मीटर आणि याच्यामध्ये त्यांचा मुंडे साहेबांनी त्याच्या मध्ये काही चुकीचा निर्णय घेतला असं वाटत नाही. माझ्या सोसायटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर की आम्ही मीटर बसवल्यानंतर पाण्याचा फोर जे जुने मीटर होते त्याच्यामध्ये रिडिंग प्रॉपरली केलं जात नव्हतं. त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशनला बहुत सारे स्कोप्स होते. त्याच्यामुळे त्यांनी नवीन मीटर बसवल्यामुळे आज माझ्या सोसायटीचं जे पाणी बिल मी तेवढा वापर होता 1,04,000 रुपये होतं. आज जर ते 1,60,000 रुपये आलंय तर त्यामुळे मी ऍज अ नागरिक म्हणून सुद्धा मी 50-56,000 रुपये भरत होतो. आणि याच्यामध्ये हात कोणाचा होता? काही कारणपत्वे काही लोकांना त्याचा फायदा होत असेल, काहींचे इंटरेस्ट जपवले असेल. पण तुमच्या माध्यमातून मी असं आता शासनाला म्हणू येतं, जर बीजेपी पार्टी विथ द डिफरन्स जर असं म्हणत असेल तर आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांचे सगळेच निर्णय, पालिकेतला प्रॉपर्टी टॅक्सचा भ्रष्टाचार असेल, रोडमधल्या कामांची अनियमितता असेल, गार्डनमधल्या यांची असेल, या सगळ्यांवरती फार धडाडीने निर्णय घेतलेला आहे. आत्ताच पेपरमध्ये बांधत असलेला जो आंबेडकर भवनवरती 19 कोटीच्या कामाचा संगमरवरी मार्बल टाकायचा छतावरती, मला वाटतं हा प्रकारच खरोखरच हास्यास्पद आहे. त्यापेक्षा बाकीच्या भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या कॉर्पोरेशनला करता येतील. ह्या आमच्या इथे ज्यावेळी त्यांनी व्हिजिट केलं, वन टाइम प्लॅनिंग वगैरे सगळे प्रकल्प होते. मुंडे साहेबांनी मध्ये एक प्रस्ताव आणला होता की जिथे गार्डनिंग डिपार्टमेंट काही स्ट्रीट आहेत त्या ठेकेदाराचं नाव तिथे लिहिलं जावं. त्या ठेकेदारानंतर तिथे किती सफाई कामगार आहेत, त्याच्यावरती असणारा सुपरवायझर कोण आहे, यांच्या नावात सकट द्यायचा ज्यावेळी प्रस्ताव केलेला होता, सर्व लोकांनी त्यांना हाणून पाडला. कारण का की आज जर माझ्या या स्ट्रीटवरती 15 स्वीपर जर नियमित केलेले आहेत आणि दररोज बघताना जर 5 स्वीपर असतील म्हणजे 10 स्वीपर कुठेतरी दुसरे, हा अतिशय छोट्या लेवलचा आहे. आणि साहेबांनी जे केलेलं फार मोठ्या लेवलच्या कामात आहेत, हे सामान्य माणसाला ते कदाचित कळणार. अभी पहले हमको म्युनिसिपैलिटी में कुछ कंप्लेंट देना या कुछ में कुछ इंटरेस्ट ही नहीं था. आजकल कुछ भी इंटरेस्ट देगा तो जल्दी तुरंत एक्शन हो जाता है. इसके लिए हमको थोड़ा विश्वास है अभी डिपार्टमेंट के ऊपर. ये जो पॉलिटिशियन बोलता है वो सुन के इसको निकालेगा तो इट इज ए लॉस फॉर नवी मुंबई सिटीजन्स. सर, नवी मुंबईमध्ये जे प्रकल्पग्रस्ताचे इथले मूळ नागरिक लोक आहेत त्यांचा असा आक्षेप आहे की आम्ही जे गरजेपोटी घरं बांधतो ते तुकाराम मुंडे यांच्यावर त्याच्यावरती कारवाई केली जाते. आम्ही जायचं कुठं? आमच्या ह्या जमिनी आहेत किंवा आम्ही ह्या सर्व सरकारला दिलेले आहेत. मला हा आक्षेप मुळीच मान्य नाही. जर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न म्युन्सिपल कमिशनरने जर हँडल करायचा जर असेल तर प्रकल्पग्रस्तांसाठी सिडको ही नवीन स्वायत्त कंपनी महाराष्ट्र शासनाची आहे. सिडकोने, महाराष्ट्र शासनानेच हे काम व्यवस्थित केलं नाही. या पुढाऱ्यांनी त्याचा व्यवस्थित पाठपुरावा केला नाही. जर 200 मीटरच्या आतली घरं जर वेळीच नियमित केली असती, प्रकल्पग्रस्तांना त्यांचं एक करून दिलं असतं तर प्रकल्पग्रस्तांनी कदाचित अनियमित घरं बांधली नसती.